तर आज काय करायचं माहिती आहे का, मी कमी बोलणार आहे, तुम्ही जास्त बोलणार, कारण की हा सेशन कोणासाठी चाललाय, तुमच्यासाठी. बोललो कोण पाहिजे, चांगलं. तुम्हाला जर वाटलं असेल हा सेशन तुमच्यासाठी आहे तर तुम्ही बोललं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. व्याख्याते तर खूप असतात आणि लेक्चर ऐकून ऐकून तुम्ही पकलेले आहात 4 वर्ष, त्यातनं सुटका मिळावी म्हणून तुम्हाला इथं बोलवलं आहे. तर तुम्ही इथे का आला आहात तेवढं जर प्रत्येकाने 1-2 लाईनमध्ये सांगितलं तरी काही हरकत नाही. हां, प्रॅक्टिकल आयुर्वेद काय? ओके, व्हेरी गुड. सर आतापर्यंत फक्त थेअरीमध्ये जे बघितलं ते प्रॅक्टिकली कसं अप्लाय करता येईल आणि आपण पेशंटला कसं कन्सल्ट करता येईल हे शिकण्याकरता येईल. ओके, व्हेरी गुड. वेगवेगळे जे उपयोग शिकण्यासाठी. ओके, तर आयुर्वेदिक प्रॅक्टिस, प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस बघायची म्हणून इथे ओके, छान. हां, सेम ओके, सेम कॉपी पेस्ट. ओके, आयुर्वेदिक प्रॅक्टिस मध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिस बघणार. हां, प्रायव्हेट प्रॅक्टिस आणि आयुर्वेदिक ॲग्री येस, व्हेरी गुड. हां, एकाच हाताखाली कर्म, आयपीडी आणि चिकित्सा असं कशा पद्धतीने चालतं आणि आयपीडी कशा पद्धतीने असं. ओके, छान. प्रॅक्टिकली आयुर्वेद. ओके, व्हेरी गुड. हां, प्रॅक्टिकली प्रॅक्टिकल आयुर्वेदिक बस. आयडियली स्वतःचं आयुर्वेदिक क्लिनिक कसं असावं हां, त्याच्यासाठी म्हणजे करून ओके, छान. म्हणजे साधारणतः आपलं म्हणणं आहे की प्रॅक्टिकली आयुर्वेद कसा असला पाहिजे हे शिकण्याचं आता काम आहे. काहींनी सांगितलं की थेरॉटिकल आतापर्यंत बरंच शिकलो, आता त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं या गोष्टी आपण शिकण्यासाठी इथे आलेलो आहोत, बरोबर. पण थोडासा आपण विषय बदलला तर चालेल का, आपण हा विषय घेऊया. काय विषय? हां, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपणच बिल्डर कसं व्हायचं शिकलो तर चालेल का? आपलं रिलेव्हंट आहे का विषय, आहे का नाही, असं वाटतंय आपल्याला. बरं, एखादं चांगलं बिल्डिंग किंवा माझं कन्स्ट्रक्शनचं एम्पायर जर तयार करायचं झालं तर काय लागेल सगळ्यात पहिल्यांदा? सगळ्यात पहिल्यांदा रॉ मटेरियल आणून काय करणार, पहिल्यांदा इंजिनियर लागेल. हां, स्किल म्हणजे हा पहिल्यांदा एक इंजिनियर लागेल आपल्याला. तो इंजिनियरकडे काय असला पाहिजे, तो फक्त असा इंजिनियर पास झालाय कुठेतरी काठावरती एटीकेटी लागून चालेल का? नाही. कसा पाहिजे इंजिनियर? एक्सपिरियन्स्ड पाहिजे, स्मार्ट पाहिजे, क्वालिफाईड पाहिजे, त्याच्याकडे सगळ्या प्रकारच्या मॅनेजमेंट स्किल्स असल्या पाहिजेत, त्याच्यानंतर टेक्निकल स्किल्स असल्या पाहिजेत. म्हणजे त्यांना समजा आता आपल्याला ही पीपीटी लावायची, इथं काही कौशल्य करायचे आहेत, कम्प्युटरवरती काही करायचं आहे तर ते टेक्निकल स्किल्स असतील. एखादा मॅप तयार करायचा असेल, एखादा प्लॅन तयार करायचं तर त्याला त्याच्यातले टेक्निकल स्किल्स असल्या पाहिजेत, कम्युनिकेशन स्किल असल्या पाहिजे त्याच्याकडं. जर क्लायंटला कन्व्हिन्सच करता आलं नाही तर ते बांधलेले फ्लॅट विकणार कोण, बरोबर. त्यानंतर लिडरशिप स्किल असले पाहिजेत. लिडरशिप स्किल का, त्याच्या एखाद्या सिव्हिल इंजिनियरच्या हाताखाली किती माणसं काम करत असतात, नाही म्हटलं तर 5-50 माणसं मिनिमम काम करत असतात. मग त्या सगळ्यांना लीड करायला त्याच्याकडे लिडरशिप क्वालिटी पाहिजे, बरोबर. क्रिएटिव्ह माइंड पाहिजे. अशा चौकोनी ठोकळ्यासारख्या जर बिल्डिंग बांधल्या तर घ्याल का तुम्ही कोणी? नाही. काहीतरी वेगळं पाहिजे, माझ्या घर काहीतरी वेगळा फ्लॅट पाहिजे, इकडं बाल्कनी पाहिजे, इकडं काहीतरी टेरेस पाहिजे. प्रत्येकाला वाटत असतं त्याच्याकडे पण क्रिएटिव्ह माइंड पाहिजे. कोणकोणत्या सुविधा आपल्या क्लायंट्सला देता येईल असं क्रिएटिव्ह माइंड पाहिजे. त्यानंतर निगोशिएशन स्किल्स. निगोशिएशन स्किल्स म्हणजे कुणाशी निगोशिएशन करायचं? क्लायंट्सशी, किंवा आपले जे काही मटेरियल सप्लायर असतात किंवा आणखी जे काही लोकांशी आपला संपर्क येतो त्यांच्याशी निगोशिएशन करण्याचे स्किल्स पण त्याच्याकडे असल्या पाहिजे. अशा सगळ्या क्वालिटी असणारा सिव्हिल इंजिनियर असेल तर आपलं बिल्डिंग करणं जे काही एम्पायर आपल्याला तयार करायचं आहे, कन्स्ट्रक्शन एम्पायर, ते होऊ शकेल का? चांगलं होऊ शकेल. पण एवढंच झालं की संपलं का? नाही. मग अशी कुणीतरी सांगितलं की काय पाहिजे आपल्याला दुसऱ्याकडं? कन्स्ट्रक्शनचं मटेरियल पाहिजे, बरोबर. हे कन्स्ट्रक्शनचं मटेरियल आपल्याला काय काय लागतं? ब्रिक्स लागतं, सँड लागतात, सिमेंट लागतं, पाणी लागतं, स्टील लागतं, त्याच्यानंतर काही गाड्या लागतात, क्रेन असेल किंवा डंपर असेल, काय असेल ते, आणि काही इक्विपमेंट्स असतील जे बांधकामाचे असतील ती लागतील. ही सगळी इक्विपमेंट्स. हे नसलं तर चालेल का? चालणार का? हे सगळं पाहिजे, बरोबर. त्यानंतर काय पाहिजे? हे सगळं आणि इंजिनियर चालेल का? नाही. हे पुढे पाहिजे ना, वर्कर पाहिजे. बांधकाम कोण करणार नाही तर मग बांधकाम कसे पाहिजेत? त्यांच्याकडे फिजिकल स्ट्रेंथ पाहिजे. म्हातारे चालतील का? नाही चालणार, बरोबर. त्यांना बांधकाम करण्याचं थोडंसं नॉलेज पाहिजे. उगाच कुणाला उचलून आणलं आणि कामाला लावलं चालणार आहे का? नाही चालणार, बरोबर. त्यानंतर एक्सपिरियन्स विथ टेक्नॉलॉजी. म्हणजे आजकाल जे नवीन गोष्टी वापरल्या जातात, म्हणजे आजकाल एखादा खेळा मारायचा झाला तर पूर्वी स्क्रूड्रायव्हरनं टाईट करायचे, आता कसं करतात माहिती आहे का? कसं करतात? मशीन असतं घालायसाठी आणि काढायसाठी ते मशीनच काढतात. म्हणजे ही नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली. तर ही सगळी गोष्टी जी आहेत त्या कन्स्ट्रक्शन
वर्कर्सनाकडं टेक्नॉलॉजी पण पाहिजे. आणि हे सगळं झाल्यानंतर काय पाहिजे? कस्टमर पाहिजे. नाहीतर मग कस्टमरच नसलं तर तुम्ही एवढ्या बिल्डिंग बांधून ठेवल्या, फ्लॅट बांधून ठेवले, विकत कोण घेणार? मग कस्टमर कसे पाहिजेत? तर त्यांना गरज पाहिजे, मग त्यांना फ्लॅट घेण्याची इच्छा असली पाहिजे. त्यानंतर दुसरे काय पाहिजे? फ्लॅट घ्यायची इच्छा तर सगळ्यांनाच आहे हो, कुणाला नाही असं नाही, पण पेमेंट करण्याची कॅपॅसिटी पण पाहिजे त्यांच्याकडे, बरोबर. आणि काय की समजूतदार असला पाहिजे कस्टमर. म्हणजे मी जे समजून सांगतोय ते ऐकणार पाहिजे. नंतर मी सांगतोय की याच्यामध्ये एवढा जीएसटी लागणार आहे, इथं कार पार्किंग मिळणार आहे, इथे हे होणार आहे, पण तो काहीच नाही, ते बाकीचं काही सांगू नका, मला एवढ्यात किती देतात तेवढं सांग, असं म्हणणारा असेल तर मग त्यामध्ये एक अंडरस्टँडिंग व्यवस्थित डेव्हलप होत नाही. हे सगळं जर असेल तर आपण चांगल्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन कंपनी चालू करू शकू का? काय हो का नाही? हां, आता तर झाली पाहिजे ना. हां, तर मग आता काय उद्यापासून चालू करायची? किती लोक चालू करायला तयार आहेत? हां, हे सगळं आपल्याला लागणार. कशासाठी लागणार आहे? तुमचं जे काही आयुर्वेदिक क्लिनिक असेल किंवा हॉस्पिटल असेल, तर हे जर आपल्याला करायचं झालं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पण लागणार आहेत. काय लागणार आहेत? इंजिनियर म्हणजे कोण? वैद्य. चांगला वैद्य असला पाहिजे. कसा असला पाहिजे वैद्य? कसा असला पाहिजे? वैद्याची लक्षणं सांगितले 4. हां, दक्ष, तीर्थार्थ, शास्त्रार्थ, दृष्ट, कर्मा, शुचिर, भीषक, बरोबर. दक्ष असला पाहिजे म्हणजे काय? त्याच्या कार्यामध्ये गुण असेल. हां, त्याची प्रॅक्टिस म्हणजे चांगली प्रकारे त्याची प्रॅक्टिस असली पाहिजे, त्याचा फोकस असला पाहिजे. आणि पेशंट काय सांगतो आहे ते म्हणजे ऐकून घेण्याची कॅपॅसिटी असून त्यांनी त्याच्यावर म्हणजे वर्क केलं पाहिजे, पूर्ण त्याला व्यवस्थित ट्रीट केलं पाहिजे. दक्ष म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? अवेअर असला पाहिजे. शब्दशः भाषांतर आहे, पण अवेअर म्हणजे थोडक्यात काय की कुठल्या क्षणाला काय केलं पाहिजे याचं त्याला ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे ही इमर्जन्सी आहे का हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हा पेशंट मी ट्रीट करायचा आहे का त्याला रेफर करायचा आहे, हा कोणत्या केअर सेंटरला ट्रीट होऊ शकेल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, हे त्याला कळलं पाहिजे. त्याच्यानंतर आता धान्वंतरण अधिकार आहे, याचीच आता सर्जिकल प्रोसिजर करणं अपेक्षित आहे. हे जे काही डिसिजन घेणं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तो अवेअर असला पाहिजे. त्याचबरोबर क्लिनिकची ग्रोथ करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी वेळच्या वेळी करण्यासाठी त्याला सुचलंही पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तो दक्ष असला पाहिजे. दुसरी गोष्ट काय असली पाहिजे? तीर्थार्थ, शास्त्रार्थ म्हणजे काय? हा, शास्त्राचा पूर्ण अभ्यास केलेला हे झालं शास्त्रार्थ. पण तीर्थार्थ म्हणजे काय? चांगल्या गुरुजवळ शिकलेला. जर तुम्ही चांगल्या गुरुजवळ शिकून जर ज्ञान घेतलेलं असेल तर काय होईल? तुम्हाला थेरॉटिकल आयुर्वेद काय आहे हा तरी समजेल. आणि त्याच्या पुढची काय लाईन देईल सांगितली? दृष्ट कर्म, सगळी कर्म बघितली पाहिजे. ओके, पण माझं म्हणणं आहे की ह्याच्यात हे अर्धवट सांगितलं. काय पाहिजे होतं खरं तिथं? कृतकर्म पाहिजे होतं. म्हणजे तुम्ही सगळी कर्म केली पाहिजे, स्वतः केली पाहिजे. मग ही करण्याचं काम कोणा करायचं आहे? तर वैद्याने स्वतः पहिल्यांदा करायचं. नंतर त्याचे थेरपिस्ट असतील किंवा असिस्टंट असतील, जो काही अनुरक्ता, सुचिर, दक्ष, बुद्धिमान, परिचारक आहे, तो परिचारक हा जो आहे तर तो ही सगळी गोष्टी करतील. पण हे सगळं करण्याच्या अगोदर वैद्याला जर ते येत नसेल तर काय होईल की मग वैद्य चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट देऊ शकणार नाही. किंवा ट्रीटमेंट करत असताना त्याच्यामध्ये काय अल्टरेशन्स करायचे किंवा काय चेंजेस करायचे हे जर आपल्याला कळालंच नाही तर मग आपण चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊ शकणार नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय असते? शुचिर्भीषक म्हणजे काय? स्वच्छतेची आवड असणारा असा तो वैद्य असला पाहिजे. तर हे जे काही आपल्या वैद्याचे 4 गुणधर्म सांगितलेले आहेत, ह्या सगळ्या 4 गुणधर्मांना डेव्हलप करण्यासाठी म्हणून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. मग इथे येऊन तुम्ही काय करणार? आता काय काय करताय सध्या? तुम्ही किती दिवस झाले येत आहे? आज दुसरा दिवस आहे. छान. सरांनी डे 1 पासून तुमचं ओरिएंटेशन घेण्यासाठी सुरुवात केली. तुमचं इंटर्नशिप जेव्हा सुरू झाली त्यावेळेला तुमचं ओरिएंटेशन घेतलं असेलच ना, तुमचा ओरिएंटेशन प्रोग्राम झाला असेल. तर तो ओरिएंटेशन प्रोग्राम म्हणजे थोडक्यात काय की आतापर्यंत आपण जे काही थेरॉटिकल ज्ञान घेतलेलं आहे त्याचं प्रॅक्टिकल युटिलायझेशन कसं करायचंय, तुमच्या ह्या आता इंटर्नशिपचे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे कोणतेही काम करत असताना आपल्याला हे काम करण्यामागचा उद्देश काय आहे हे जर माहिती नसेल
तर काय होणार आहे, आपण फक्त एक गाढवासारखं काम करून जातो. हे सांगितलं एवढं करायला तर मी केलं. तर तसं न करता प्रत्येक काम करत असताना या कार्यामागचा माझं ध्येय काय आहे हे आपल्याला माहित पाहिजे, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आणि ते काम करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट पाहिजे. जर तुमचं त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नसेल तर मग ती गोष्ट करून तुम्हाला आनंद मिळणार नाहीये. तर त्यामुळे तुमच्यापैकी किती लोकांना आयुर्वेदिक प्रॅक्टिस करण्यामध्ये इंटरेस्ट आहे? किती लोकांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्यामध्ये इंटरेस्ट आहे? किती लोकांना कशातच इंटरेस्ट नाही? काही 2-3 लोक आहेत की ज्यांना कशातच इंटरेस्ट नाही. असं काय आहे का? तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायची असेल तर आयुर्वेदिक प्रॅक्टिस हा जो प्रकार आहे याच्यामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे. जर इंटरेस्ट असेल तर आणि तरच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करता येतील. तर तुमचं ते आवड निर्माण होईल. मग रोज नवीन प्रोसिजर कशी शिकता येईल, रोज नवीन पेशंट कसे पाहता येतील, त्या पेशंटला फरक पडला का नाही पडला हे कसं पाहता येईल, याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा इंटरेस्ट असला पाहिजे. त्याच्यानंतर मग जे आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तशा पद्धतीनं पेशंट कसे असले पाहिजे, तर मग पेशंट कोणकोणत्या प्रकारचे असतात हे कसं कळेल आपल्याला, कोणकोणत्या प्रकारचे पेशंट आहेत हे फक्त 4 लाईनचं एखादं वाक्य ऐकून कळेल का? नाही. मग कसं कळणार? कसं कळणार? कोणीतरी सांगा. आणि हा बरं का, म्हणजे आपल्या आता बोलण्यामध्ये जेवढी चुकीची उत्तर देता येतील ना तेवढी द्यायची. ॲप्रिशिएटेड. बरोबर दिलं पाहिजे असं कोणताही आग्रह नाही. पेशंट कोणकोणत्या प्रकारचे असतात, त्या पेशंटचे गुणधर्म कुठले असतात हे आपल्याला कसं कळेल? क्लिनिक जॉईन करून. आणखी ऑब्झर्व करून. आणखी एक्सपिरियन्स. थोडक्यात काय, नंबर ऑफ पेशंट्स पाहणे. मग तुम्ही स्वतः तपासा किंवा इतर डॉक्टर तपासत असताना पहा, पण तुम्ही जेवढे पेशंट पाहता तेवढे, म्हणजे तुम्ही किती दिवस इंटर्नशिप केली किंवा एखाद्या वैद्याकडे तुम्ही 1 दिवस गेला का 1000 दिवस गेला का 10 वर्ष गेला हे मॅटर नाही करत. तुम्ही त्यांच्याकडे पेशंट किती पाहिले, आणि पाहिले इन द सेन्स फक्त येत होते रोजचे 50 पेशंट, पण मी त्यातले 2च पाहत होतो, तर माझी कमाई किती? 2च पेशंटची. त्यांच्याकडे 50 पेशंट आले म्हणून माझ्यासाठी 50 पेशंटची कमाई झाली नाही. माझ्यासाठी काय करणं अपेक्षित आहे, तर जितके पेशंट मी पाहतोय तर रोज एक तरी केस ही अशा पद्धतीने व्यवस्थित स्टडी करायची की ज्या केसमध्ये त्याचा हेतू काय होता, म्हणजे कशामुळे हा पेशंटला प्रॉब्लेम झाला. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही स्वतः डॉक्टर होऊन एखाद्या चेअरमध्ये बसाल तुमच्या डॉक्टरच्या, तर त्यावेळेला समोर आलेल्या पेशंटला आपल्याला डायग्नोज करायचा आहे. तो डायग्नोज करत असताना त्याचा हेतू काय घडला हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, तुम्हाला त्याचा तोपर्यंत रिझल्ट देता येणार किंवा त्याची संप्राप्ती मांडता येणार नाही. आणि ती संप्राप्ती मांडता येणार नाही तोपर्यंत त्याला रिझल्ट्स नाही मिळणार किंवा कोणत्या प्रोसिजर करायच्या. पहिल्यांदा मग आपल्याला असं वाटतं की मग सरांनी हे सांगितलं होतं त्या पेशंटला म्हणून मी ते केलं. म्हणजे आपण जे जोड्या लावा जोड्या जुळवा हा जो प्रकार असतो लहानपणी, तर तेवढाच फक्त करत बसतो की अशा प्रकारचा सिम्पटम होता, ही प्रकारची गोळी दिली. तर हे खूप दिवसपर्यंत चालत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय शिकायचंय, तर हा पेशंट आला, त्याला डायग्नोज हे केलं, त्याला ट्रीटमेंट ही दिली, त्याला पंचकर्म हे सांगितलं, ही जी काही पूर्ण तार जोडलेली आहे ती कशा पद्धतीनं जोडली गेलेली आहे हे तुम्हाला समजावून घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा. आणि हे कसं करणार तुम्ही, कसं करणार? हा, म्हणजे काय कसं करणार, तर पहिल्यांदा ऑब्झर्व करा की पेशंट कोणत्या सिम्पटम्स घेऊन आला, त्याच्यानंतर डॉक्टरांनी काय औषध दिली, त्याच्यानंतर काय पंचकर्म सांगितलं, या सगळ्या गोष्टीच्या मागे काय कारण मीमांसा असावी आपण स्वतः वाचावं. म्हणजे या प्रकारच्या ट्रीटमेंटमध्ये काय सांगितले, डिसीजमध्ये काय सांगितलंय, काय पंचकर्म करायला सांगितले, 1 to 1 समजलं, त्याची कार्यकार मीमांसा समजली की चांगली गोष्ट आहे. पण काही वेळेला असं 1 to 1 पिक्चर खूप वेळा पाहायला मिळत नाही, म्हणजे 99% वेळा पाहायला मिळत नाही की ग्रंथात सांगितलंय आणि त्याचप्रमाणे लगेच केलं, आणि ग्रंथात अशा सगळे सिम्पटमना अशाच प्रकारची औषधं असतात असं वेग होत नाही. तर मग आपल्याला काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा वेगवेगळ्या असतात. मग ते विचार वैद्य कसे करतात हे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा शिकायचं. मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न विचारायचे. काय करायचे, प्रश्न विचारायचे. ज्ञान मिळवावे गुरुला छळून, काय म्हणतात, ज्ञान मिळवावे गुरुला छळून. ह्याचा अर्थ काय की जेवढे प्रश्न तुम्ही विचाराल तेवढे जास्त तुम्हाला शिकता येईल. म्हणजे मी माझं स्वतःबद्दल सांगेन की मी ज्या वेळेला PG ला होतो तेव्हा माझं अशी ओळख होती की सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारा विद्यार्थी. म्हणजे मला विचारायचे लेक्चर, अजून शिल्लक आहे काय प्रश्न तुमचे, का लेक्चर संपवून. तर का प्रश्न विचारायचे, कारण आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत तर त्या कन्फर्मेशन करण्यासाठी
किंवा आपल्याला एखादी गोष्ट माहिती नाही ती माहिती करून घेण्यासाठी किंवा एखादे कन्फ्युजन आहे ते क्लिअर करण्यासाठी. मग प्रश्न असतात म्हणजे बऱ्याचदा लेक्चरर सांगतात की प्रश्न दोनच केसमध्ये नसतात, एक तर काहीच समजलं नाही किंवा एक तर सगळंच समजलं. मधल्या केसमध्ये असतं त्यावेळेला काय होतं की प्रश्न असतात म्हणजे कन्फ्युजन असतं त्यावेळेला की हे असं का आणि ते तसं का. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेण्यासाठी प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये बाकीचं आता केस टेकिंग असेल, पंचकर्माच्या प्रोसिजर्स असतील तर ह्या इथून तुम्हाला पुढे तर सगळ्या शिकायच्याच आहेत. पण त्या शिकत असताना तुम्हाला काय करायचंय, तुमच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला कोण सांगणार, तर त्या आज आपण तुम्हाला सांगतोय. की सगळ्यात पहिल्यांदा की एखादी गोष्ट समजावून घेत असताना ते आपल्याला पूर्ण समजेपर्यंत त्याचा अभ्यास करणं, त्याच्याबद्दल प्रश्न विचारणं आणि दुसरी महत्वाची गोष्ट चर्चा करणं. कुणाशी, तुमच्या वैद्य ज्यांच्याकडे तुम्ही शिकायला जाताय त्यांच्याशी करा, तुमच्या मित्रांबरोबर करा. की समजा असा पेशंट तुझ्याकडे आला असता तर तू काय केलं असतंस, नाही मी तिला हे 4 प्रश्न विचारले असते. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून काय लागणार आहे, तुमच्यामध्ये चर्चा असावी लागणार. एखादी केस घ्यायची, केस डिस्कशन हा शब्द ऐकला असेल. मग केस डिस्कशन का म्हटलं बरं, केस सांगणं असं का नाही म्हटलं, तर प्रत्येक गोष्टीवरती वेगवेगळ्या वैद्यांचं. कारण कसं आहे आता की एक उदाहरण देतो की वॉशिंग मशीन आहे, त्या वॉशिंग मशीनला दुरुस्त करायचं झालं तर त्याचे सगळे प्रोटोकॉल ठरलेले आहेत ना. समजा हा पार्ट गेला तर हा बदला, किंवा समजा ते चालू होत नसेल तर हे करा, त्याच्यानंतर हे करा. तसं आपल्या शरीर हे एक मिस्ट्री आहे. म्हणजे थोडक्यात काय की त्याच्यामध्ये आपल्या शरीराला हे म्हणतात जादुई कक्ष किंवा आश्चर्य कक्ष म्हणतात. म्हणजे काय, अजून बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्या शरीराबद्दल आपल्याला माहितीच नाहीये. अजूनही विज्ञान त्याला बऱ्याच ठिकाणी अजून शोधतोय. आयुर्वेदामध्ये सगळ्याच गोष्टी सांगितल्या त्या आपल्याला समजतही नाहीये. म्हणजे थोडक्यात काय की आपलं जर शरीर हे आश्चर्य कक्ष असेल तर त्याला सगळेजण समजून घेण्याचा अजूनही प्रयत्न करतात. म्हणजे मध्ये एक मॉडेल ठेवलेलं आहे आणि हे असं काम करत असावं, ते तसं काम करत असावं, अशा पद्धतीने आपल्याला वाटतं. याचा अर्थ काय आहे की आपल्याला अजून शरीराला सगळ्यांना समजावून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये जे व्याधी झालेत त्या व्याधीला आपण परसेप्शननं समजावून घेत असतो. म्हणजे एक पेशंट तुमच्या समोर आणून उभा केला तर तुमच्या सगळ्यांचं प्रिस्क्रिप्शन सेम येणार आहे का, वेगवेगळं येईल. कदाचित समजा आम्हाला पित्ताचा पेशंट असेल तर आपलं नाव काय वैद्य, हा बर, यांचं म्हणणं असेल की आम्हाला पित्तासाठी म्हणून त्यांनी वमन घ्यावं, बसा. तुमचं म्हणणं असेल कदाचित बस्ती घ्यावे, त्यांचं म्हणणं असेल नाही विरेचन घ्यावं. मग आता त्या पेशंटनं काय करावं, वमन घ्यायचं, बस्ती घ्यायचं का विरेचन घ्यायचं. हे कशावरनं ठरतं, तर तुमच्या परसेप्शनवरनं ठरतं. तुम्ही जे परसेप्शन करता, म्हणजे वैद्यांकडून आपल्याला शिकायचं काय असतं की त्यांचं परसेप्शन शिकायचं असतं की त्या आजारामध्ये काय होतंय आणि त्याच्यावरनं त्यांनी लावलेली संप्राप्ती किंवा त्यांनी ठेवलेली कार्यकाळ मीमांसा ही तुम्हाला समजावून घ्यायची. मग याच्यासाठी मल्टिपल वैद्यांकडे का जायचं असतं, कारण एखाद्या विषयावरती विचार करत असताना त्याला खूप सारे अँगल्स असतात. म्हणजे 7 आंधळे होते, कदाचित ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल. त्यांना एका हत्तीला बघायला सांगितलं तर त्यांना दिसेल का हत्ती, तर नाही दिसणार. मग प्रत्येकानं आपापल्या जे इतर ज्ञानेंद्रिय त्यांचा विचार करायला लागले. कुणी हात लावला त्याच्या पोटाला, मग हत्ती कसा आहे, फळ्यासारखा आहे. एखाद्याने शेपटीला हात लावला, तो काय म्हणतो, हत्ती कसा आहे, झाडूसारखा आहे. एखाद्याला त्याचा पाय सापडला, हत्ती कसा आहे, खांबासारखा आहे. एखाद्याला त्याची सोंड सापडली तर हत्ती कसा आहे, झाडाच्या एखाद्या फांदीसारखा आहे. असं काहीतरी प्रत्येकाने सांगितलं. मग कुठली लोक त्यातली चुकीची होती, कोणच चुकीचं नव्हतं. पण जो समग्र विचार आहे की ह्या सगळ्यांचं जे काही येणारं एकत्रित मत आहे त्याच्यातनं रिझल्टंट काय होईल, तो हत्ती तयार होईल. मग तशा पद्धतीनं प्रत्येकाला जी ट्रीटमेंटमध्ये सापडणारी गोष्ट आहे ती आपल्याला वेगवेगळ्या वैद्यांकडून त्यांचं परसेप्शन काय आहे त्या पेशंटला ट्रीट करत असतानाच. म्हणजे उदाहरणार्थ पंचभौतिक चिकित्सा आहे किंवा मग आपण जे आयुर्वेदिक चिकित्सा करतो आजकाल त्याच्यातले चरक, सुश्रुत, वाग्भट हे आहेत. यांच्यानुसार प्रत्येक व्याधीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. कुठल्या ठिकाणी शुद्धी करावी, कुठे नाही करायची, या सगळ्या गोष्टी समजावून घेणं आहेत. तर यासाठी म्हणून तुमचं परसेप्शन डेव्हलप करणं हा तुमचा सगळ्यात पहिल्यांदा एम असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, आणि प्रत्येक पेशंट पाहत असताना हा सरांकडे आलेला पेशंट आहे अशा पद्धतीनं न पाहता हा जर माझ्या क्लिनिकला आला असता आणि मला याला रिझल्ट द्यायचा आहे तर मग मी काय विचार केला असता, अशा पद्धतीनं त्या पेशंटकडे पाहायचं आणि मग त्याच्यानंतर तुमची डेव्हलपमेंट ही सुरू झाली पाहिजे. हे सगळं करत असताना पण मी ठीक आहे त्याला डायग्नोसिस केलं आणि त्याला चांगली ट्रीटमेंट द्यायची ठरवलं, सगळं येत आहे, पण त्याच्यानं तेवढा फक्त पेशंट बरा होतो का, तर नाही होत. का नाही होत, कारण त्याच्याबरोबर प्रॅक्टिकली अलाइड काही गोष्टी असतात. त्या गोष्टी म्हणजे काय की जे आपण आता पाहिलं की सर्वात
चांगला सिव्हिल इंजिनियर आपण आणला तर फक्त तेवढ्यानं तीच कंपनी चालू होत नाही. त्याच्याबरोबर इतर सगळ्या ज्या गोष्टी लागतात ते म्हणजे काय की जसं डॉक्टरांनी सांगितलं की या आपल्याला जर चांगलं हॉस्पिटल सुरू करायचं असेल तर काय लागेल, इतर आपला स्टाफ लागेल, इन्फ्रास्ट्रक्चर लागेल. जसं कोणी सांगितलं की या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पंचकर्म बघायचे आहेत मला, तर त्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स, इन्स्ट्रुमेंट्स काय सगळ्या लागतील, SOPs लागतील. तर ह्या सगळ्या गोष्टी पण शिकणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे मी सांगितलं योगराज गुळगुळ काढा, पण किती काढायचा असतो, त्याची मात्रा काय असते, त्याचं अनुपान काय असतं, त्याचं औषध सेवन काल काय असतो, तो कधी गेला पाहिजे, ही जी सिस्टीम पुढची पण असते ही आपल्याला देता आली पाहिजे. एक गोष्ट ती फॉलो होते का नाही हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे कुठं चूक झाली ह्याच्यासाठी पण तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. हे जर तुम्हाला कळत असेल तर आणि तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट देता येईल. नाही तर बऱ्याचदा काय होतं की पेशंटला तुम्ही सगळी औषधं लिहून दिली पण अनुपान द्यायचं राहिला तर त्याचा परिणाम काय होणार आहे, काही गोष्टींमध्ये फरक पडणार आहे. कधी गोळी घ्यायची सांगायचं राहिलं, म्हणजे समजा अनुलोमनासाठी एखादी गोष्ट औषध रात्री द्यायचं आहे तर तुम्ही HS लिहायचं विचारला तर काय होणार आहे, तर बऱ्याच वेळेला पेशंट मग सकाळी औषध घेईल किंवा एक गोळी एक वेळ घ्यायची ऐवजी 2 वेळ घेईल, त्याला जास्त वेळ जुलाबला जावं लागेल. म्हणजे ह्याच्यात तुमचं डायग्नोसिस चुकलं होतं का, नव्हतं. पण पुढची जी प्रॅक्टिकल प्रोसिजर होती त्या गोष्टींमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काही विना खालीवर झालं आणि त्याचा परिणाम चिकित्सा चुकली. मग हे सुद्धा करत असताना म्हणून तुम्हाला इथं आता हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्ही याल त्यावेळेला हे जे स्टाफ आहे राईट फ्रॉम रिसेप्शन असेल, औषधं बनवणं असेल, पंचकर्म थेरपिस्ट असतील, क्लिनिंग करणारा स्टाफ असेल, त्याच्यानंतर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे असिस्टंट डॉक्टर्स असतील किंवा जे काही मेन डॉक्टर आहेत, तर हे प्रत्येक जण जे काम करत असते त्या प्रत्येकानं तुम्हाला त्या रोलमधून जायचं आहे. रिसेप्शनला काम करत असताना रिसेप्शनमध्ये पेशंटची मेंटॅलिटी तिथून चालू होते. म्हणजे रिसेप्शननं जर त्याला रूड रिस्पॉन्स दिला तर तो डॉक्टरच्या समोर जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत त्याची मेंटॅलिटी वेगळी झालेली असते. त्यामुळे तो तुम्हाला प्रॉपर हिस्ट्री देत नाही. प्रॉपर हिस्ट्री नाही आली की तुमचं डायग्नोसिस चुकतं. म्हणजे थोडक्यात काय की छोटीशी चूक होती रिसेप्शनच्या ठिकाणी पण ती ट्रीटमेंटवरती इफेक्ट झाला त्याचा. तर अशा पद्धतीनं तुम्ही ज्या ज्या ठिकाणी रोल प्ले कराल त्या ठिकाणचा त्या रोलमध्ये जे काही बेस्ट करणं अपेक्षित आहे किंवा त्या रोलमध्ये काय शिकणं अपेक्षित आहे हे शिकून घ्यायचं आहे. म्हणजे औषधं जेव्हा बनवायची असतील तेव्हा औषधांचा संयोग कशा पद्धतीने झाला पाहिजे, त्याच्यानंतर की तो संयोग झाल्यानंतर त्याला मिक्स करत असताना त्याला भावना कशा दिल्या पाहिजे. इथे औषधीकरण पण थोडंफार तुम्हाला शिकायला मिळालं तर जास्त बेटर आहे. तर त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम प्रॅक्टिसमध्ये कसा होतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. तर हे तुमचं इथे येण्याचं आणि चिकित्सा सफल होण्याचं आपलं एक उद्दिष्ट असणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा महत्वाची गोष्ट नाही, फार काही नाही, फक्त आपले काही पॉईंट्स आहेत पुढे तर ठीक आहे. तर आपल्याला ही चिकित्सा करायची आहे तर हे करत असताना एवढंच आपल्याला करू शकतो का आपण फक्त हॉस्पिटल, तर आपल्याला आपली ॲज अ डॉक्टर म्हणून जी ग्रोथ करायची आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काही आणखी गोष्टी महत्त्वाच्या लक्षात असल्या पाहिजेत. एक तर म्हणजे काय, मला फक्त जनरल प्रॅक्टिस करायची आहे का, तर नाही. मला कन्सल्टंट लेवलची प्रॅक्टिस करायची असेल, स्पेशालिटी प्रॅक्टिस करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण तयारी केली पाहिजे. आणि आजच्या डेटला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे आता हे ऐकून तुम्ही बोर झाला असाल की फक्त भारतात नाही तर परदेशात सुद्धा आपल्या आयुर्वेदाला खूप मोठा स्कोप आहे. आता जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस केली तरच हे परदेशातले येणारे लोक किंवा आपण परदेशात जाणं हा सगळा प्रकार होऊ शकेल. मग त्याच्यासाठी स्कोप किती आहे, तर खूप सारा स्कोप आहे. मग स्कोप कशा कशामध्ये आहे, तर फक्त डॉक्टरकी करण्यामध्ये स्कोप आहे असं पण नाही. पण आपण हे जे काही करतोय ह्या सगळ्या गोष्टी बेसिक माहिती असतील तर ह्याच्यावरती अलाइड बिझनेसेस जे आहेत ते पण आपल्याला थोडेफार करता येणे शक्य आहे. जसं की आमचं स्वतःचं सांगायचं झालं तर आम्ही आयुर्माइंड हेल्थकेअर नावाची पंचकर्माची एक पंचकर्म किटची कंपनी सुरू केली. आता याच्यामध्ये डॉक्टरचा कुठला रोल आहे का, कंपनी आहे, बिझनेस आहे. त्याच्यामध्ये काय होतं की रॉ मटेरियल तयार होतं, पॅकेजिंग होतं गरजेपुरतं आणि ते पेशंटला दिलं जातं. पण ही आयडिया डेव्हलपमेंट जो प्रकार आहे, जोपर्यंत तुम्ही क्लिनिशियन असत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणारच नाही की काय आयडिया डेव्हलप झाली पाहिजे, त्याच्यामधले प्रोज अँड कॉन्स काय असले पाहिजे. याच्यासाठी आपण इथं जे करतोय त्याच्यातनं खूप सारे बिझनेसेस पण तुम्ही डेव्हलप करू शकता. पण अंटिल अँड अंटिल तुम्ही चांगल्या पद्धतीचे क्लिनिशियन असल्याशिवाय हे बिझनेस आयडियाज डेव्हलप होणार नाही. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट माहिती आहे का की 2050 मध्ये सगळ्यात महत्वाचं नामशेष होणारं प्रोफेशन कुठलं आहे, डॉक्टर. याच्यानंतर लोकांना डॉक्टरची गरज पडणार नाही. का नाही पडणार, खूप साऱ्या गोष्टीमध्ये ऑटोमेशन येणार. 1mg टाटा माहिती आहे तुम्हाला, सगळे औषधं ऑनलाईन मिळतात. आता आपल्या आयुर्वेदामध्ये निरोग स्ट्रीट आहे किंवा आणखी बऱ्याच काही प्रकारचे ई कॉमर्स बिझनेसेस आहेत.
की जे त्यांचं काय चाललंय ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करण्यासाठी सुरू करत आहे. मग आता तुमच्यापैकी कोणीतरी जाऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरू करणार असेल तर हे आपण गोष्टीला प्रिव्हेंट करू शकत नाही. आपण त्याला सपोर्ट करा अथवा न करा, तुम्हाला ते पटतंय नाही पटतंय ही सगळी गोष्ट नंतरची आहे. पण मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आता ह्या आयुर्वेदाच्या बिझनेसमध्ये येत आहेत. म्हणजे ऑलरेडी काही आहेत पतंजली सारख्या वगैरे, त्यानंतर कॉर्पोरेट झाल्या, पण अशा काही कंपन्या याच्यामध्ये येणार आहेत. कारण की सगळ्यात मोठं आता आयुर्वेद हे स्कोप असलेलं शास्त्र आहे, हे लक्षात घ्या. बाकीचे बरेचसे जे काही बिझनेसेस आहेत त्याच्यापेक्षा आयुर्वेदाला खूप मोठा स्कोप आहे. मग हे जे स्कोप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर आपण काम केलं पाहिजे का बाहेरच्या लोकांनी येऊन काम केलं पाहिजे? तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपण चांगले क्लिनिशियन असू तर हे ऑटोमेशन करायचं झालं तर कशा पद्धतीने करता येईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये कशा पद्धतीने वापरता येईल, या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला मनन करता येईल. पण त्यासाठी पहिल्यांदा काय पाहिजे की तुमचं ॲज अ क्लिनिशियन म्हणून नॉलेज परफेक्ट असलं पाहिजे. मग ज्या वेळेला एखाद्या पेशंटला पंचकर्म द्यायचं असेल तर पुढं असंही होऊ शकेल की भविष्यामध्ये की बसती एखादा रोबो देईल, होईल का नाही? हां, का अजून इमॅजिन होत नाही? तर ह्या सगळ्या गोष्टी होणं फार अवघड नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आजकाल तुम्ही पाहता ऑनलाईन तुम्ही डिटॉक्सिफिकेशन नावानं काहीतरी सर्च करा, मशीन्स आहेत, फक्त कॅथेटर इन्सर्ट केला जातो, पूर्ण डिटॉक्स म्हणजे तुमचं आतडं क्लीन केलं जातं, त्याच्यात दिसतं पण बाहेर काय पडलं वगैरे सगळं. म्हणजे हे ऑलरेडी मशीन्स आहेत, आपण काय फार वेगळं करतोय असं नाहीये. जसं आपण विरेचन करतोय त्या बोल ठीक. तर अशा प्रकारच्या ऑटोमेशन्स पुढे होणार आहेत का? तर होत आहेत. मग ह्या सगळ्या ऑटोमेशन जर तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही चांगले क्लिनिशियन आधी असला पाहिजे की आपल्या शास्त्राच्या सिद्धांतांना कोणत्याही प्रकारे बाधा न येता आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो. तर हाही आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा एक स्कोप आहे. जे आपण प्रॅक्टिस करू शकतो, हॉस्पिटल टाकू शकतोय, त्याच्याबरोबर एखाद्या ठिकाणी आपल्याला जर कन्सल्टंट म्हणून काम करायचं असेल, पॅनल कन्सल्टंट, स्वतःला इन्व्हेस्टमेंट कोणतीच करायची नाही, पण एखाद्या विशिष्ट विषयामध्ये तुम्ही प्रावीण्य प्राप्त केलेलं असेल तर तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन फक्त कन्सल्टिंग प्रॅक्टिस करू शकता, प्रोव्हाइडेड तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आधी केलेल्या असल्या पाहिजेत. तर ह्याही गोष्टी आहेत. त्याच्याबरोबर वेगवेगळे तुम्ही औषधी निर्माणसाठी म्हणून हॉस्पिटल्स बरोबर काही फार्मसीज पण सुरू करू शकता. ई कॉमर्स जसं म्हटलं त्यामुळे ई कॉमर्स हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आता डेव्हलप होतोय, त्याच्यामध्ये पण तुम्ही काम करू शकताय. त्याच्यानंतर हे जसं म्हटलं की ऑटोमेशन हा जो प्रकार येणार आहे, म्हणजे इतर इन फ्युचर जसं की आता तुम्ही प्रत्येकजण डिजिटल वॉच वगैरे वापरत असाल तर काही दिवसानंतर ॲपलचे वगैरे वॉच यायला लागलेले होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की तुम्हाला हार्ट अटॅक येणार. कधी हार्ट अटॅक येणार आहे म्हणून, आलाय म्हणून नाही, तर तुमच्या शरीरातले एन्झाईम्स ते लगेच डिटेक्ट करतात. मग एवढ्या सगळ्या जर गोष्टी होत असतील तर तुमचं डॉक्टरचं प्रोफेशन नामशेष होणार आहे का? तर होणार आहे. नाडी तरंगिणी यंत्र माहिती आहे? तर म्हणजे थोडक्यात काय ते आता हे घड्याला घाडायचं त्याच्यासारखाच प्रकार आहे तो. अजूनही ती बिगिनर स्टेटमध्ये आहे, पण काही दिवसानंतर ते एवढ्या चांगल्या पद्धतीने होईल की डॉक्टरांनी नाडी परीक्षा करायची गरज नाही, डायरेक्टच रिपोर्ट हातात येतो, तुम्हाला ही गोळी घ्यायची. मग ते काय ऑनलाईन जाऊन परचेस करायचं, तुम्ही काय करणार? हां, तुम्ही प्रॅक्टिस करणार का नाही करणार? तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण यावं लागेल. त्याच्यानंतर टेलिमेडिसिन एक प्रकार आहे, माहिती आहे? कोण करतं टेलिमेडिसिन? नाव एखादं टेलिमेडिसिन मधलं माहिती आहे? जीवा नाव ऐकलंय? ऐकलंय का नाही? जीवा आयुर्वेद. जीवा आयुर्वेद ही खूप मोठी टेलिमेडिसिनची कंपनी आहे. म्हणजे ते पेशंटला पाहतात, म्हणजे त्यांचे क्लिनिक्स पण आहेत, पण 90% पर्यंत ते काय करतात की टेलिमेडिसिनमध्ये पण काम करतात. म्हणजे ते पेशंटला कंप्लेंट्स विचारतात, त्यांना ऑनलाईनच काउन्सिलिंग करतात आणि त्यांना डायरेक्ट मेडिसिन घरी पोहोचवतात. म्हणजे त्यांना पेशंट पाहायची गरज नाही, काही नाही, फक्त केस हिस्ट्री व्यवस्थित घेणं. आणि त्याच्यासाठी दरवेळेला आपल्याला आपल्या सगळ्या एसओपीस त्यांना विचारत बसावं लागतं असं काही नाही. पेशंटनं कंप्लेंट सांगितली की त्याला पुढचे 4 प्रश्न कोणते विचारायचे हे त्याचा फ्लो चार्ट त्यांच्याकडे असतो. म्हणजे पेशंटने विचारलं आम्लपित्त होत आहे म्हणून, मग तुम्हाला हे होतं का, हे होतं का, हे होतं का, हे होतं का, हे फार आपली बुद्धी लावायची गरज नाही. ह्या 4 गोष्टी, बरं ह्याच्यातलं हे नाही होत ना, मग याच्याप्रमाणे पुढचा प्रश्न हा विचारा. त्याचा पूर्ण अल्गोरिदम त्यांच्याकडे असतो आणि एखादा साधा टेलिकॉलर सुद्धा ह्या पद्धतीने काम करू शकतो. पण हे सगळं कधी झालं? जेव्हा पहिल्यांदा डेव्हलप करणारा कोणीतरी क्लिनिशियन चांगला होता आणि त्याने ह्या सगळ्या प्रकारच्या एसओपी स्वतः शिकलेल्या होत्या किंवा विचार केलेल्या होत्या, तेव्हा या सगळ्या प्रकारच्या गोष्टी होऊ शकल्या. मग तुमच्यापैकी पण कुणीतरी जाऊन एखादी टेलिमेडिसिनची कंपनी टाकू शकतं का? टाकू शकतं. आणि ती काळाची गरज आहे का? खूप मोठी गरज आहे. कारण की आता समजा सांगलीवरून एखादा पेशंट आहे, म्हणजे माझा एक पेशंट आहे, ते जवळजवळ आठवडा झाला मला वाटतं की संध्याकाळच्या वेळेमध्ये आम्हाला अपॉइंटमेंट द्या, टेलिकॉलिंगमध्ये आपण केस हिस्ट्री घेऊ. माझ्या पेशंट चालू असताना त्याच्यामध्ये मला फोनवरती बोलण्यासाठी वेळ मिळत नाहीये. पण अशा प्रकारचे सुद्धा
पुढच्या येणाऱ्या फ्युचरमध्ये काही गोष्टी होणार आहेत की तुम्हाला टेलिमेडिसिन हे तुमच्यासाठी खूप मोठं कॉम्पिटिशन असणार आहे. यासाठी तुमचं काय पाहिजे, पहिल्यांदा तुमची क्लिनिकल जे काही स्ट्रेंथ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली असली पाहिजे. ह्यासाठी काय म्हटलं की वेगवेगळे डिपार्टमेंट जे सरांनी तुम्हाला आता करून दिलेले असतील, मग तुमचं रिसेप्शन पासून असेल, औषधीकरण असेल, केस हिस्ट्री घेणं असेल, पेशंटला समजावून सांगणं असेल, पंचकर्म कोणतं करायचं त्याची बाकी सगळ्या ज्या गोष्टी असतील, किंवा इव्हन पंचकर्मामध्ये ड्युटी असेल, त्या IPD मध्ये ज्या ड्युटी असतील, तर ह्या प्रत्येक गोष्टीमधून तुम्ही गेलेले असला पाहिजे आणि त्या गोष्टीमध्ये तयार झाला पाहिजे. आणि जितके नंबर ऑफ पेशंट स्वतःहून पाहाल तेवढे जास्त चांगलं. तुम्ही कुणीतरी सांगितलंय मला ड्युटी दिली म्हणून काम नाही करायचं, तर मला हे शिकायचंय म्हणून काम करायचं. लक्षात आलं? जर अशा पद्धतीनं काम कराल, इंटरेस्ट घेऊन काम कराल, तर ती गोष्ट समजणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही 2 गोष्टी सांगतो आणि थांबणार आहे की जेवढे जास्त डिस्कशन्स कराल, प्रश्न विचाराल, तेवढं जास्त शिकायला मिळेल. आणि क्रिएटिव्ह राहा. क्रिएटिव्ह राहा म्हणजे काय, एक रुटीन मध्ये काम करायचं असं नाही, काहीतरी नवीन करण्याचा विचार करायचा. म्हणजे गरज नव्हतं मला बिल्डरचं उदाहरण द्यायचं, डायरेक्ट सोडेस्काला बेसिस सांगायला सोपं होतं. पण एखादी गोष्ट क्रिएटिव्हली केली की लक्षात राहते. जोपर्यंत आपण एखादी गोष्टीमध्ये क्रिएटिव्हिटी वापरत नाही तोपर्यंत ती लक्षात राहत नाही. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, आपल्याला जे समजले ते समोरच्याला सांगा. म्हणजे आजूबाजूला तुमचे डिस्कशन झाले पाहिजे. का त्याला म्हणतात गुरु रूढ. म्हणजे काय की आपण जे शिकलेलो आहे कुठली गोष्ट, मग कोणाकोणी असू दे, वैद्यांकडे ज्यांच्याकडे आपण शिकतोय त्यांच्याकडून असू दे किंवा आणखी कोणाकडे असू दे, ते जोपर्यंत आपण शिकवत नाही दुसऱ्याला ना तोपर्यंत ते आपल्या लक्षात राहत नाही. जेव्हा शिकवतो तेव्हा ते ऋण पिटतं म्हणतात. आणि त्याचा परिणाम काय होतो की आपल्याला पण ती गोष्ट समजते आणि समोरच्यालाही सांगितल्यानंतर त्याचाही फायदा होत असतो. आणि तुम्ही तीच गोष्ट सांगू शकता की जी गोष्ट तुम्हाला समजली. जी गोष्ट तुम्हाला समजलीच नाहीये ती गोष्ट तुम्ही सांगूच शकत नाही. म्हणजे तुमच्यासाठी ती CT पण आहे, कन्फर्मेटरी टेस्ट पण आहे की हे मला समजले का नाही. तर तुम्हाला समजलं असतं तुम्ही सांगू शकता, तर तुम्हाला समजलंच नसतं तुम्ही सांगू शकणार नाहीये. बरं, कोणाचे काही प्रश्न आहेत का? एखादा तरी प्रश्न? 2 आहेत फॉलो. एक 5 वाजता येणार आहेत आणि एक ह्याच्यात रिलेटेड असेल पाहिजे असं काही नाही. काही प्रश्न असला तर एखादा प्रश्न विचारा. तुमचे इन ऑब्जेक्टिव्ह, इथं आल्यानंतर काय पाहावं किंवा काय शिकावं, किंवा इथल्या काही अडचणी असतील किंवा असं काही मला विचार आला असेल तर विचारू शकता. हा ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. प्रश्न विचारण्यात आला सगळा ह्याच्याबद्दल काय म्हणजे कुणाची तरी बुद्धी सुरू झाली, एक तरी चाक फिरलं ना बजल. तर आता तो जो विषय होता, विचारलाच प्रश्न, छान, चांगली गोष्ट आहे. तर विषय काय होता की आता आपण पंचकर्म करत असताना बऱ्याचदा की एखादा समजा एरंडमुलादी बस्ती सांगितलं, ग्रंथात सांगितल्याप्रमाणेच आता तुम्ही हे पण शिकाल की वेगवेगळ्या वैद्यांकडे जा आणि एरंडमुलादी बस्ती देण्याची जी पद्धत पहा, तर प्रत्येकाची वेगवेगळी कारणं कदाचित वेगवेगळी असू शकतात त्याची. एखाद्या पेशंटला मात्रेची गरज वेगवेगळी असू शकते किंवा त्याच्यामध्ये पडणाऱ्या औषधांच्या तीव्रतेनुसार काही गोष्टी फरक पडण्याची गरज असते. पण ती सोडून सुद्धा बऱ्याचदा काय होतं की फक्त मी अशा पद्धतीने शिकलेला आहे म्हणून मी अशा पद्धतीने ट्रीटमेंट, हा वेगवेगळे प्रकार तयार झाले. पण मग ग्रंथोक्त प्रमाणामध्ये बस्ती बऱ्याच ठिकाणी दिलेच जाते. तर द्यायचे म्हणजे तर किती आणि कसा द्यायचा याचं कन्व्हर्जन, म्हणजे आपल्या ग्रंथामध्ये जे मान सांगितले ते वेगळ्या पद्धतीने आपण आता वापरतो ते वेगळं. आपण काय वापरतो, ग्रॅम, सेंटीमीटर ह्या सगळ्या गोष्टी वापरतो. मग ह्याची भरड किती घ्यायची, किती ml टाकायचं, त्यात मध किती टाकायचा, ह्या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर स्टँडर्डायझेशन असं म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी नाही. आणि त्यानंतर त्याच्या उपलब्धतेचा प्रॉब्लेम, म्हणजे आता मला एरंडमुलादीमध्ये समजा 10 कंटेंट असतील तर 10च्या 10 कंटेंट मला मिळतात का, मिळतच नाही. मग ते छोट्या छोट्या प्रमाणात एकत्रित करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला जर करायच्या झाल्या तर प्रत्येक वैद्याला खूप झटावं लागतं. मग त्यापेक्षा जसं ॲलोपॅथी सायन्समध्ये काय झालं की त्यांनी मेडिसिन बनवतात, कुठले वैद्य स्वतः मेडिसिन डॉक्टर्स बनवत बसतात का ॲलोपॅथीचे? नाही. ते काय करतात, जस्ट प्रिस्क्राईब करतात. त्यांच्या डोक्याला फक्त एवढंच की पेशंटला डायग्नोज करणं आणि त्याला प्रॉपर ट्रीटमेंट देणं. त्याच्या पुढची जी काही केअर आहे ती त्या ज्या कोणी कंपन्या असतील त्या घेत असतात. मग तशा पद्धतीनं आपल्या आयुर्वेदामध्ये सिस्टीम कधी डेव्हलप होणार? आपलं पंचकर्म आहे, आपले जे काही सगळे कर्म आहेत छोटी छोटी, तर त्या सगळ्या गोष्टींसाठी पण सिस्टीम तयार झाली पाहिजे. मग तो सिस्टीममध्ये पंचकर्म ही आणणं हे सगळ्यात पहिल्यांदा नीड होते. मग त्यामध्ये मात्रेचं निवांत असेल, या सगळ्याची अवेलेबिलिटी असेल, ऑथेंटिक मेडिसिन मिळणं असेल आणि त्या करण्याबद्दलच्या प्रोसिजर्स असतील की ज्या सगळ्यांकडे स्टँडर्डाईज झाल्या पाहिजे. आणि असं जेव्हा आपण करू, मग एरंडमुलादी 100 वैद्यांनी जर सेमच दिलेला असेल तर मिळणारे रिझल्ट पण सेमच असले पाहिजे. म्हणजे पॅरासिटामॉल घेतल्यानंतर स्वेटिंग होतं आणि ताप उतरतो,
म्हणजे 99% केसेसमध्ये, कारण की ज्याच्यामध्ये काही वेगळी संप्राप्ती असेल ती गोष्ट वेगळी, पण तेच एस्टॅब्लिश झालं ना की हे घेतल्यानंतर हे होतं, हे 1-to-1 रिलेशन. असं आयुर्वेदात जेव्हा होईल त्यावेळेला आपल्याला बऱ्याच गोष्टी करणं सोपं होईल. जास्तीत जास्त लोक आयुर्वेदाचा उपयोग करू शकतील. आणि पुरुषम पुरुषम वीक्ष हा सिद्धांत आहे, पण म्हणून काय होतं की स्टँडर्डायझेशनच नाही करायचं, या गोष्टीला आपला विरोध बऱ्याच वर्षापासून बऱ्याच वैद्यांचा राहिलेला आहे. त्याचा परिणाम काय झाला की खूप सारे मुलं यामध्ये पडत नाही, त्यामुळे ते समजतच नाही काय करायचं, किती गोष्टी करायच्या त्या. प्रत्येक गोष्टीमध्ये आपली जर बुद्धी वापरायची असेल तर मग कसं करणार. त्यामुळे काही गोष्टी स्टँडर्डाइज झाल्या पाहिजेत. याच्यासाठी म्हणून आम्ही पंचकर्माची किट्स जे आहेत ते मार्केटमध्ये आणले. मग त्यामध्ये आणि सोपं कसं, आता समजा मॅगी बनवायला सांगितले तर खूप इझी आहे. तर मॅगी बनवायला सांगितलं काय, तुम्हाला फक्त पाणी गरम करायचं, त्यात त्या शेवया टाकायच्या आणि मसाला टाकायचा, हलवायचं. कुणीही बनवू शकतं, म्हणजे अगदी 2 वर्षाचा मुलगा म्हटला तरी बनवू शकतो. मग ते एवढं जर सोपं असेल तर मग आपल्याला प्रॉब्लेम काय आहे या सगळ्या गोष्टींचा. तर मग आपल्याकडे जर बस्ती बनवायला सांगितलं तर काय होतं की मग काही लोक चमच्यानंच मिक्स करतात, कोणी रवीनं मिक्स करते, कोण 50 ml मध टाकते, कोण 80 ml टाकते. हा सगळा जो वेगवेगळा आहे तर बनणारी मॅगी प्रत्येकाला वेगळ्या टेस्टी असते. मग त्याच्यामुळे येणारे रिझल्ट पण वेगवेगळे असतात. मग ते होऊ नये याच्यासाठी म्हणून काय केलं आपण, स्टँडर्डायझेशन आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळे मग हे झालं बस्तीचं. बऱ्याच गोष्टी असतात की कसं करायचं हेच माहीत नसतं, किंवा त्या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण करणं याचं होत नाही, म्हणून आपण ते प्रोसिजरच टाळतो. म्हणजे नेत्रतर्पण करायचं म्हटलं तुला गॉगल लागेल, कॉटन लागेल, उडदाचं पीठ लागेल, अमुक लागेल, तमुक लागेल, राहू दे ते नेत्रतर्पण, ते आपलं ते एवढे ड्रॉप द्यायचे डोळे टाक, असं बऱ्याचदा होतं. तर असं न होता ह्या सगळ्या गोष्टी रेडीली अवेलेबल झाल्या तर तुम्हाला सगळ्या प्रोसिजर्स करणं खूप सोपं होतं. तुमचा जो औषध हा नावाचा जो एक चतुष्पादातला पार्ट आहे तो कम्प्लीटच होऊन जातो पंचकर्मातला. अशा पद्धतीने ती कन्सेप्ट होती. आणखी कोणाचा काय प्रश्न समजलंय थोडंफार तरी? हां ठीक आहे चालेल. सगळ्यात हां तुम्ही सांगितलं की प्रत्येक हे ब्रिक वाईज लेअर घेऊन तुम्ही मॅनेज केलं पाहिजे. हां वर्कला प्रायोरिटाईज कसं करायचं, त्यात पण आता कुठला वैद्य असेल नवीन स्टार्टअप काम करत, तर तुम्ही सांगितलेलं प्रत्येक गोष्टी अवेलेबल करणं त्याला पॉसिबल नाही. नंबर ऑफ वर्कर्स स्वतःची फार्मसी उघडली, मग त्यानं ते कसं मॅनेज करावं. कसं आहे की आता प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा वर्कफ्लो जो असणार आहे तो वेगवेगळा असणार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण एक बेसिक जो आता सगळ्यांचा एम आहे तो म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस जर चांगली चालू करायची असेल तर जसं आपण म्हटलं की प्रॅक्टिस चालू करायची असेल तर आपण जाऊन जे काम आपल्या प्रॅक्टिसमध्ये करणार आहोत ते पहिल्यांदा आपण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुमची आता ही इंटर्नशिप आहे. म्हणजे तुम्हाला एका हॉस्पिटल चालवायचं असेल तर पहिल्यांदा इथं जे हॉस्पिटल चालतंय त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला अनुभव असला पाहिजे. प्रत्येक वेळेला म्हणजे इव्हन तुम्हाला फरशी पुसायला सॅनिटायझर किती लागतो एवढी पण गोष्टीचं सगळं तुम्हाला अंदाज यायला पाहिजे. एवढं तुम्ही त्या गोष्टीमध्ये काम केलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही काम करता त्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा त्या गोष्टींची नॉलेज होतं. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टी असते की माझं एम काय आहे. माझं समजा 15 बेडचं हॉस्पिटल टाकायचं आहे का फक्त क्लिनिक ठेवायचं आहे की मला 100 बेडचं हॉस्पिटल टाकायचं आहे हे आपल्याला पहिल्यांदा ठरवून घ्यायचं. बऱ्याच लोकांचं एमच नसतं हॉस्पिटल टाकायचं आणि मग 10 वर्षानंतर आपण म्हणतो की मला हॉस्पिटल टाकायचं, पण 10 वर्ष त्यासाठी काही केलेलंच नसतं. तर तसं होता काम नाही. त्यामुळे तुम्ही आत्ता ठरवा की मला हॉस्पिटल टाकायचं, मग त्या दृष्टिकोनातून तुमची तयारी होईल आणि मग तुम्हाला कळेल की किती लांब जायचं आहे आपल्याला. जर आपल्याला माहीतच नसेल किती लांब जायचं तर आपण पळायला सुरुवातच नाही करणार. मग त्यासाठी पहिल्यांदा तुमचं एम ठरवा की तुम्हाला हॉस्पिटल टाकायचं आहे, केवढं टाकायचं किंवा साधारण हॉस्पिटल टाकायचं आहे, नाही टाकायचं, कोणत्या प्रकारची प्रॅक्टिस करायची, त्याच्यानुसार तुमच्या स्टेप्स ठरतील. मग त्याच्यानुसार तुम्हाला फार्मसी करायची असेल तर फार्मसी टाकायची तर तो वेगळा प्रकार आहे. आणि जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन असं करायचं नाही. म्हणजे आपलं जे काम आहे तेच आपण करायचं. उगाच हे पण करतो ते पण करतो ते पण करतो ते पण करतो म्हणून करायचं नाही. हां ते शक्य आहे कधी जेव्हा तुम्ही एक बिझनेस घेतला तो पूर्ण सिस्टमाइज केला आणि त्याला सिस्टीम लावून दिली आणि आता तुम्ही फ्री झाला त्याच्यातनं, मग नेक्स्ट बिझनेसला आपण थोडाफार वेळ देऊ शकतो. ही गोष्ट शक्य आहे. पण म्हणून सुरुवातीलाच सगळ्या गोष्टी एकदम सुरू करायच्या. म्हणजे बऱ्याच वैद्य जे करतात औषधीकरण पण मीच करणार, पंचकर्म पण मीच करणार, कन्सल्टिंग पण मीच करणार, सगळं मीच करणार असं नाही करायचं. तर काही गोष्टी ज्या रेडीली अवेलेबल असतील त्या वापरायच्या. त्यासाठी लागणारी फायनान्शियल तयारी पण करायची हे आधीपासून ठरवायचं. मग फायनान्शियलच्या गोष्टी मला वाटतं मी सरांना सांगेन की एखादी आपण त्वच्यावरती पण लेक्चर घेणार आहोत की आपलं फायनान्शियल तयारी इंटर्नशिप पासून तयार सुरू झाली पाहिजे. मी सरांचं जर म्हणायचं झालं तर सरांनी तेव्हापासून तयारी केली तेव्हा हे आज झालेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी पण लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपलं करणं गरजेचं असतं. आपलं जे अकाउंटिंग जो सब्जेक्ट दिलाय ना त्याच्यामध्ये आपण फायनान्शियल कन्सल्टंटला पण बोलवणार आहोत लेक्चरसाठी. त्याचे स्पेशल कन्सल्टंट भाग्यवान तुम्हीच. आम्हाला एवढं सगळं शिकायला मिळालं असतं तर आज आम्ही कुठे असतो. आपण फायनान्शियल कन्सल्टंट पण बोलवणार आहोत. ज्यावेळेस तुमचा अकाउंटिंगचा जो विषय येईल ना त्यावेळेस ते पण येतील. पेशंटशी